विद्यार्थी मित्रांनो, आपण कधी विचार केला आहे का की आपलाच क्लासमेट जो आपल्या एवढाच म्हणजे 3 ते 4 तास अभ्यास करून तो क्लासचा टॉपर आहे आणि तुम्हाला फक्त पासिंग एवढे मार्क मिळतात, तर ही गोष्ट तुमच्या युनिव्हर्सिटी एक्झाम्सवर खूप मोठ्या प्रमाणाने अफेक्ट करते। मग आता तुम्हाला जर तुमच्या क्लासच्या टॉपर एवढे आणि पासिंग पुरते चांगले मार्क्स घ्यायचे असतील तर युनिव्हर्सिटीचे पेपर इफेक्टिवली कसे लिहिता येतील। मग कोविड नंतर जर तुम्ही फक्त ऑनलाईन एक्झाम्स दिलेल्या आहेत आणि आता डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम्स द्यायला जात आहात, तर तुम्हाला एक्झाम पेपर लिहिण्याच्या कोणत्या ट्रिक्स माहीत असायला हव्यात। या सर्व गोष्टी जे युनिव्हर्सिटीचे स्टुडंट आहेत, ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन, या सर्वांना खूप युजफुल आहेत। तर याच ट्रिक्स ज्या 10 ते 12 ट्रिक्स आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रईसा शेख, आपल्या सर्वांचं आमच्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत। यात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ट्रिक्स जाणून घेणार आहोत आणि ॲट द एंड ऑफ व्हिडिओ मी तुम्हाला अभ्यासाच्या काही ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुमचा अभ्यास हा फास्ट आणि पटकन होणार आहे। त्यासाठी व्हिडिओ एंड पर्यंत नक्कीच बघा। तर चला वळूया आता आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनकडे। जेव्हा तुम्ही कोणत्याही युनिव्हर्सिटी एक्झाम्स देत आहात किंवा कोणत्याही युनिव्हर्सिटीचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर तुम्ही अटेम्प्ट करत आहात, कोणता पेपर? डिस्क्रिप्टिव्ह पेपर। डिस्क्रिप्टिव्ह पेपर म्हणजे थेरी पेपर असू शकतो किंवा एक्झाम्पलचा सुद्धा पेपर असू शकतो। आता या पेपरमध्ये तुम्हाला मार्क्स कसे अचीव करायचे आहेत याच्या खूप ट्रिक्स अवेलेबल आहेत। या ट्रिक्स फक्त टॉपर्स लोकांना माहीत असतात, जेणेकरून ते 80+ 90+ असे मार्क्स घेऊन तुमच्या क्लासमध्ये टॉप करतात। पण काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना 40+ सुद्धा मार्क घेणं खूप अवघड होतं। मग या ज्या ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला 40+ घ्यायला सुद्धा शिकवणार आहेत आणि 80+ to 90+ चा प्रवास कसा तुम्हाला गाठायचा आहे, या सर्व ट्रिक्समुळे तुम्ही या गोष्टी शिकणार आहात। तर सगळ्यात अगोदर जेव्हा तुम्ही कोणत्याही युनिव्हर्सिटीचा एक्झाम पेपर देत आहात त्यावेळेला तुमचा पेपरचा पॅटर्न कसा असतो तो जाणून घेऊयात। सगळ्यात अगोदर पेपर पॅटर्न काय असतो? नियर अबाउट क्वेश्चन्स असतात 6 क्वेश्चन्स असतात। त्यामधील क्वेश्चन नंबर 1 असेल, त्यामध्ये A, B, C, D अशा पद्धतीचे क्वेश्चन्स अवेलेबल असतात। आता या ठिकाणी 5 क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत। हे A क्वेश्चन सॉल्व करा, B करा, त्यानंतर C, त्यानंतर D आणि त्यानंतर E। आणि या ठिकाणी वर म्हणलेलं असतं अटेम्प्ट एनी 3 म्हणलेलं असतं। कधी पण 2 क्वेश्चन्स हे ऑर मध्ये असतात। अदरवाइज तुम्हाला प्रत्येकाला तुमच्या एक्झामचा पॅटर्न जो आहे तो एक्झामला जाण्याच्या अगोदर माहीत असणं खूप गरजेचं आहे। जे कोणी विद्यार्थी डिस्क्रिप्टिव्ह पेपर देत आहेत त्यांना जर त्यांच्या एक्झामचा पॅटर्नच माहीत नसेल तर त्या एक्झाम मध्ये चांगला स्कोर करणं खूप अवघड आहे। त्यामुळे कोणताही पेपर देत असताना त्या एक्झामचा पॅटर्न माहीत करून घ्या। आता या पॅटर्न नुसार जर तुम्हाला 3 क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहेत, पण तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मधील फक्त A क्वेश्चन येतो आणि B क्वेश्चन येतो आणि C क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला 50-50 येतो, तर हा क्वेश्चन तुम्हाला आताच लगेच सॉल्व करायचा नाहीये। त्यासाठी तुम्ही क्वेश्चन नंबर 2 पाहू शकता। क्वेश्चन नंबर 2 चा सुद्धा हाच फॉर्मॅट असेल। 4-5 क्वेश्चन्स दिलेले असतील। या ठिकाणी तुम्हाला 5 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायला सांगितलेलं असतं। तर या ठिकाणी तुम्हाला जर 5चे 5 क्वेश्चन्स एकदम करेक्ट येत असतील तर आधी क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करा, जेणेकरून जो एक्झामिनर आहे, जो एक्झाम चेक करणारा आहे, त्याच्यावर एक चांगला इम्पॅक्ट पडेल। सगळ्यात अगोदर जेव्हा कोणी सर आहेत ते पेपर चेक करत असतात, पेपर चेकर असतात, त्यांच्या हातामध्ये जेव्हा पेपर पडतो आणि जर तुम्ही पहिले 4 ते 5 क्वेश्चन्स खूप इफेक्टिव्हली सॉल्व केलेले असतात तेव्हा तुमचा पेपर हा आयडियली समजला जातो। या विद्यार्थ्याला बाबा काहीतरी येतंय, काहीतरी याच्याकडे नॉलेज आहे, जेणेकरून हा पेपर चांगल्या पद्धतीने सॉल्व केलेला आहे। त्यामुळे जर तुमचा हा क्वेश्चन
प्रत्येक क्वेश्चन 4-4 मार्काला असेल तर तो 4-4 असे मार्क्स देऊन जातो आणि यानंतर याची मेंटॅलिटी अशी बनते की 4-4 मार्क परत देत जात. तो एक पॅटर्न जो आहे तो एक्झाम पेपर चेक करणारा या ठिकाणी फॉलो करत असतो. आता हे झालं तुमच्या एक्झामच्या पॅटर्न विषयी. पण आता जर तुम्हाला एक्झामची जी आन्सर शीट आहे ती कशी लिहायची या बाबतीत जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या पण खूप काही इम्पॉर्टंट ट्रिक्स आहेत. मग आता एक्झाम पॅटर्न, एक्झाममध्ये जास्त मार्जिन सोडायची का, किंवा एक्झाममध्ये खूप विद्यार्थी पेन्सिल किंवा पेननी पट्टीनी लाईन्स मारत असतात, मग त्या यूज करायच्या का, किंवा मग तुमचा पेपर आन्सर शीट इफेक्टिव्हली कशी लिहिता येईल या बाबतीत पण काही ट्रिक्स अवेलेबल आहेत. समजा तुमचा आन्सर शीट अशा पद्धतीने दिलेली आहे. मग आता ही जे आहे या ठिकाणी समथिंग युनिव्हर्सिटीचा लोगो असेल, या ठिकाणी समथिंग काहीतरी असेल, या ठिकाणी डेट वगैरे असेल किंवा युनिव्हर्सिटीचे इकडे नाव असेल आणि या ठिकाणी डेट असू शकते. अशा पद्धतीचा तुमचा आन्सर शीटचा पॅटर्न आहे. सगळ्यात अगोदर एक इम्पॉर्टंट, युनिव्हर्सिटी एक्झाम देताना तुम्हाला फक्त एकच आन्सर शीट दिली जाते. त्या ठिकाणी कुठलीही पुरवणी सप्लिमेंट दिली जात नाही. पण काही युनिव्हर्सिटीज एक्सेप्शनल आहेत ज्या पुरवण्या प्रोव्हाइड करतात. तर त्या अनुसार आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे की पेपर कसा सोडवायचा आहे. तर या प्रकारे तुमचा आन्सर शीटचा पॅटर्न आहे. तुम्हाला फक्त या ठिकाणी एक रेष अशी ओढायची आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 जो तुम्ही चालू केला तर या ठिकाणी मोठ्या अक्षरामध्ये क्वेश्चन नंबर 1 लिहा आणि त्याला तुम्ही असा बॉक्स मोठा करू शकता. आता क्वेश्चन नंबर 1 ची ही जी लाईन आहे ती खुली सोडून द्या. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1 मधला ए याला अशा पद्धतीने तुम्ही गोल करू शकता आणि त्यानंतर ह्याच्या पुढे तुम्हाला असा क्वेश्चन मार्क द्यायचा आहे आणि ही लाईन सुद्धा सोडून द्यायची आहे. आता ही लाईन संपल्यानंतर दुसऱ्या लाईनला तुम्हाला असा ॲरो दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुमचं आन्सर लिहायला तुम्हाला सुरुवात करायची आहे. या पद्धतीने आपण आपला क्वेश्चन पेपर जो आहे तो सॉल्व करू शकता. आता समजा या ठिकाणी तुमचा एक क्वेश्चन संपला, त्यानंतर अशा पद्धतीने 2 लाईन्स मारा, त्यानंतर ती लाईन सोडून द्या आणि या ठिकाणी बी हा लिहून, बी क्वेश्चन लिहून क्वेश्चन मार्क देऊन इथून तुम्ही तुमचा आन्सर चालू करू शकता. या ठिकाणी 3 ते 4 लाईन्स मारायची तुम्हाला गरज नाहीये किंवा इकडे सुद्धा तुम्हाला मार्जिन सोडायची गरज नाहीये. त्यामुळे अननेसेसरी लाईन्स ओढू नका तुमच्या एक्झाम पेपरमध्ये, जेणेकरून एक्झामिनरला बघताना पेपरमध्ये आन्सर पेक्षा जास्त रेषा रेषा दिसू नयेत. ही एक टॉपर्स लोकांची स्ट्रॅटर्जी असते. त्यानंतर कुठलाही एखादा क्वेश्चन घ्या आणि तुम्हाला त्या ठिकाणी कंपॅरिझन विचारलेलं आहे, फरक ओळखा असं काही क्वेश्चन्स विचारलेला आहे. तर कुठल्याही 2 गोष्टीमधलं कंपॅरिझन जे आहे ते पॅरेग्राफ मध्ये लिहू नका. काही स्टुडंट्स काय करतात की कंपॅरिझन जे आहे ते पॅरेग्राफ मध्ये लिहितात. समजा हे फॉर एक्झाम्पल ही ए गोष्ट आहे आणि ही बी गोष्ट आहे. ए गोष्टीबद्दल या ठिकाणी डिस्क्राईब करतात, बी गोष्टीबद्दल या ठिकाणी डिस्क्राईब करतात. ही खूप चुकीची मेथड आहे. जर तुम्हाला कंपॅरिझन लिहायचं असेल तर इफेक्टिव्हली कंपॅरिझन कसं लिहिता येईल, तर इफेक्टिव्हली कंपॅरिझन लिहिण्यासाठी सगळ्यात अगोदर असा एक टेबल तयार करा. या टेबलमध्ये चांगल्या पद्धतीने पहिल्या कॉलममध्ये ए थिंग, दुसऱ्या कॉलममध्ये बी थिंग अशा पद्धतीने लिहा. यानंतर पहिला पॉइंट रोमन अंकात, या ठिकाणी तुम्ही पहिला पॉइंट म्हणजेच याची डेफिनेशन तुम्ही या ठिकाणी लिहू शकता, म्हणजेच व्याख्या लिहू शकता. त्यानंतर सेकंड जो बी आहे त्याची सुद्धा डेफिनेशनच लिहायची आहे. मग सेकंड पॉइंट अशा पद्धतीने तुम्ही कंपॅरिझन या ठिकाणी डिस्क्राईब करायचं आहे. हे झालं कंपॅरिझन विषयी. आता जर तुम्हाला एखादा क्वेश्चन आहे आणि त्याला डिस्क्राईब करायला सांगितलेलं आहे, मग तुम्ही हे डिस्क्रिप्शन कशा पद्धतीने लिहिणार आहात, तर कुठल्याही थिंगचं जेव्हा तुम्ही डिस्क्रिप्शन लिहित असतात तेव्हा सगळ्यात अगोदर त्या क्वेश्चनला नीट वाचा. क्वेश्चनला वाचणं काय इम्पॉर्टंट आहे, कारण एक्झॅक्ट कुठल्या गोष्टीविषयी डिस्क्रिप्शन विचारले हे आपण समजून घ्या.
तर ज्या गोष्टीविषयी डिस्क्रिप्शन विचारलंय ती या ठिकाणी वर लिहा आन्सर लिहिताना. त्यानंतर पहिल्यांदा त्याची डेफिनेशन येऊ द्या. मग डेफिनेशन झाल्यानंतर सेकंड जो पार्ट आहे तो त्याचं वर्किंग प्रिन्सिपल किंवा त्याची डायग्राम जी आहे ती ड्रॉ करायला विसरू नका. जर डायग्राम अवेलेबल असेल तर डायग्राम काढा आणि डायग्राम अवेलेबल नसेल तर पॅरेग्राफ पाडून दुसरा पॉइंट लिहा. त्यानंतर आणि तिसऱ्या पॉइंट्स मध्ये त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज तुम्ही लिहू शकता. हा झाला एक पॅटर्न. परत दुसरा एक पॅटर्न तुम्ही फॉलो करू शकता. जर तुमच्याकडे डायग्राम नाहीये, पूर्णपणे थेरी पेपर आहे तुमचा, तर तुम्ही पहिला पॉइंट रोमन अंकात या ठिकाणी डेफिनेशन म्हणजेच व्याख्या लिहा. दुसऱ्या पॉइंट मध्ये त्याचा दुसरा वर्किंग प्रिन्सिपल मध्ये दुसऱ्या पॉइंट मध्ये मेन्शन करा. तेच तिसऱ्या पॉइंट मध्ये त्यालाच अनुसरून पुढचे पॉइंट म्हणजे असे. जर हा क्वेश्चन 4 मार्काला असेल तर तुम्ही नियर अबाउट 8 ते 10 पॉइंट लिहिणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला 4 मार्क देताना जो एक्झाम पेपर चेक करतो त्याला थोडं पण डाऊट आला नाही पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही 8 पॉइंट्स लिहिले तर तुम्हाला 4 मार्क इझिली मिळू शकतात. आणि जर समजा आणखीन एक ट्रिक आहे, जर तुम्हाला ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज विचारले, एखाद्या गोष्टीचे ॲडव्हान्टेज फायदे तोटे विचारले आणि तुम्हाला चार ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज विचारले आणि तुम्हाला येतात 3च, तर त्या ठिकाणी तुम्ही रोमन अंक वापरू शकता. त्या ठिकाणी आपले मराठीतले अंक वापरू नका, इंग्लिशमधले वापरू नका, जेणेकरून त्याला डायरेक्टली कळेल की अरे हा ह्याने 3च करेक्ट लिहिलाय आणि चौथा काहीतरी उगीच फेकलाय. जर तुम्ही रोमन अंकातले किंवा ABCD असे लिहिले तर त्याला वाचायला एवढा वेळ नसेल, तो डायरेक्टली अरे हा 4 लिहिलाय तर द्या 4 मार्क, अशा पद्धतीची त्याची मेंटॅलिटी होते. अशा पद्धतीने आपण इफेक्टिव्हली पेपर सोडवू शकतो. अननेसेसरी पेपरमध्ये मार्जिन सोडू नका, जेणेकरून एक्झाम पेपर जो चेक करतो त्याला गोंधळून टाकू नका. जर एकदा त्याची मेंटॅलिटी झाली की 3 किंवा 4 मार्क द्यायची मेंटॅलिटी झाली ना, तर त्यावेळेला तुम्हाला पेपरमध्ये चांगले मार्क मिळण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. आणि आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला फक्त तुमची व्होकॅब्युलरी वाढवायची आहे. आता समजा एखादी कन्सेप्ट आहे आणि त्याची मला फक्त डेफिनेशन माहिती आहे आणि त्याची कन्सेप्ट माहिती आहे, पण मी पुस्तकातलं काहीही वाचलेलं नाहीये, त्याच्याविषयी काहीही वाचलेलं नाही, तर त्याच्यावरून इफेक्टिव्हली तुम्हाला सेंटेन्स तयार करता यायला पाहिजेत. डेफिनेशन मध्ये व्याख्यामध्ये 2च वाक्य असतील, 2 ते 3 मॅक्झिमम. मग या 2 ते 3 वाक्यावरून तुम्हाला नियर अबाउट 5 ते 6 पॉइंट जे आहेत ते तयार करता आले म्हणजे तुम्ही या ठिकाणी जिंकलात. तुम्हाला चांगले मार्क घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. आणि युनिव्हर्सिटी एक्झाम पेपर लिहिण्याची हीच एक इम्पॉर्टंट आणि मेन ट्रिक आहे, जी टॉपर्स लोकांना, ज्या विद्यार्थ्यांना फिरवता येतं किंवा थेरी चांगल्या पद्धतीने लिहिता येतं, तेच विद्यार्थी युनिव्हर्सिटी एक्झाम्स मध्ये टॉप करतात. हे एक्झाम्पलच्या पेपरला लागू होत नाही, कारण एक्झाम्पलच्या पेपरला तुम्हाला करेक्ट आन्सर त्यांनी लास्टला बघतात आणि त्यानुसारच मार्क देतात. काही केसेसमध्ये स्टेप्स बघितल्या जातात आणि स्टेप्सनुसार मार्क दिले जातात. या सर्व ज्या ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला थेरी एक्झाम पेपरसाठी युजफुल आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक्झाम पेपर कसा लिहायचा याच्या ट्रिक्स पाहिल्या. आता अभ्यासाच्या काही निवडक ट्रिक्स. तुम्हाला माहित असेल की स्मरणशक्ती नावाची एक गोष्ट आहे, जेणेकरून ज्याचा इफेक्ट तुमच्या अभ्यासावर खूप मोठ्या प्रमाणात पडत असतो. तर तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे की संध्याकाळी तुम्ही जेव्हा झोपायला जाताना डोळे मिटून, मोबाईल वगैरे काही यूज करू नका. डोळे मिटून तुम्ही जे काही वाचले ते फक्त तुम्हाला रिवाइज करायचं आहे. आणि जर तुम्ही हे रोज करत जाल, रिवाइज करत जाल, तर तुम्ही जे वाचले तुम्हाला ते लक्षात राहायला खूप मदत होईल आणि याचा फायदा नक्कीच तुमच्या एक्झाम्स मध्ये होणार आहे. आणि याचा फायदा तुम्ही नक्कीच तुमच्या जवळच्या एक्झाम्स मध्ये सुद्धा अनुभवू शकता. तर अशा पद्धतीने एक्झाम पेपर कसा लिहायचा आणि अभ्यासाच्या काही निवडक ट्रिक्स तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहेत
आणि युनिव्हर्सिटीच्या काही लेटेस्ट अपडेट्स सुद्धा आपल्या चॅनलवर तुम्हाला माहीत होणार आहेत। त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओ